डॉक्टर साहेब, आता आपण हल्ली पाहतो की टी व्हीवरच्या जाहिराती बघून किंवा वर्तमानपत्रात जाहिराती बघून रासायनिक द्रव्य असलेले शॅम्पू, डाय किंवा आधुनिक हेअर प्रोडक्ट आपण वापरतो, तर ते कितपत योग्य आहे? कसं होतं की सर, लोक ह्याला रिझल्ट आला म्हणजे तुम्हाला रिझल्ट आला म्हणून मला रिझल्ट येईल असं काय नाहीये. आणि रासायनिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर रासायनिक हे तितपत सध्या उपयुक्त नाही ठरत आहे की त्यात काय केमिकल वापरलेत हे आपल्याला शेतीमध्ये बघतोच की हो, शून्य नॉलेज असतं. आपण अंधानुकरण करतो, म्हणजे या हिरोने ही ऍड सांगितली म्हणून ते आपण वापरायला चालू करतो. तर तसं न करता की तुम्हाला काय उपयुक्त आहे तुम्ही आधी जाणून घेतलं पाहिजे. आता कित्येक हेअर डाय पावडर जे आहेत त्याच्यामुळे लोकांना किंवा महिलांवर जास्त प्रमाणात वांग यायला लागले चेहऱ्यावर. हे पण एक कारण आहे वांगाचं. त्यामुळं नॅचरल हेअर डाय तुम्ही वापरलं पाहिजे. आपल्या आयुर्वेदमध्ये आमचे गुरु हरीश पाटणकर सर हे आपल्याकडे म्हणजे आपल्या आयुर्वेद पंढरपूर ब्रँचला पण तो उपलब्ध आहे. नॅचरल हेअर डाय प्रॉडक्ट, नॅचरल हेअर डाय आपल्याकडे उपलब्ध आहे, ते तुम्ही वापरलं पाहिजे. नॅचरल जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढे तुम्ही वापरले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला नुकसान काय होणार नाही, त्यातून फायदाच तुम्हाला होणार आहे. त्यामुळे तुम्ही नॅचरल गोष्टी वापरायला चालू करा की जेणेकरून तुम्हाला काय त्यातून तोटा होणार नाही. म्हणजे किमान त्याचा अतिरिक्त टाळला पाहिजे. किंवा किमान त्या गोष्टीबद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे ॲटलिस्ट की हे आपण करतो ते बरोबर आहे का किंवा चुकीचं आहे. तेवढं जरी नॉलेज असलं तरी तुम्ही म्हणजे इनप आहे ते, पण तुम्ही नॅचरल गोष्टींकडेच वळलं पाहिजे. खूप छान माहिती सांगितलं डॉक्टर साहेब, धन्यवाद.